आजचा प्रचार खूप छान आहे आणि आम्ही प्रत्येकांना भेटत आहे. सगळ्यांचा प्रतिसाद आम्हाला चांगला मिळत आहे. एवढेच की सगळ्यांनी आम्हाला निवडून द्यावं हीच आमची अपेक्षा आहे. एवढंच बोलतो. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय बोलू शकता यांच्याबद्दल? मी एवढं बोलू इच्छिते की मला वाईट परिस्थितीमध्ये लॉकडाऊनमध्ये आम्ही नसीम यांनी मला खूप मदत केली. लॉकडाऊनमध्ये त्यांनी मला अन्नधान्याचा पुरवठा केला. परत माझ्या पोरीच्या लग्नाला त्यांनी मदत केली आणि मला तर त्यांनी खूप म्हणजे सहाय्य केले. आणि मला एवढं बोलायचं की पंजाशिवाय तर निवडून आल्याशिवाय तर राहणार नाहीये, एवढं मी बोलते. काय वाटतं, कोण येऊ शकते? हे बघा, मला तर नाही घड्याळाला, नाही धनुष्याला, नाही कमळला, बीजेपीला तर अजिबात मी निवडून आणणार नाहीये. कारण की हे लोक आहे ना जातीवादावरती लावून देतात भांडणं. त्याच्यानंतर ना आमच्या सारख्या माणसांचा खूप विचित्रपणा आहे. रस्त्यावरनं चालायला सुद्धा आम्हाला भीती वाटायला लागली आजकाल. आणि महागाई तर एवढी केली आहे, आम जनतानी कसं पोट भरायचं? महागच एवढं आहे की माणूस 500 रुपयाची नोट मोडली एका अर्ध्या दिवसातच संपत्ती येते. त्याच्यामुळे आणि जे आपल्याला पाणीची रस्त्याची सुविधा आहे, जे आम्हाला करून देणार त्यालाच आम्ही निवडून आणणार. जे आमच्या समस्या जाणून घेणार त्यालाच आम्ही निवडून आणणार आहे. माझं एवढंच मत आहे. मग त्यालाच आम्ही मतदान करूया.